बऱ्याच वेळेस घरात भाजीला काही नसलं की काय भाजी बनवावी हा प्रश्न पडतो आणि अशा वेळेस मस्त चमचमीत असं काही खावंसं वाटत असेल तर अगदी झटपट अशी तयार होणारी ही शेवभाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अगदी बघता क्षणी खावीशी वाटणारी, अगदी कमीत कमी वेळेत तयार होणारी आणि अगदी घरगुती साहित्यात तयार होणारी ही चमचमीत अशी शेवभाजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता. चवीला अगदी भन्नाट लागते. शिवाय घरी कोणी अचानक पाहुणे येणार असेल आणि अशा वेळेस जर तुम्हाला काय बनवायचा हा प्रश्न पडत असेल, तर ही शेवभाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी गॅसवर एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे अशा पद्धतीने अगदी उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहेत. आता कांदा आपल्याला चांगला असा परतवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने थोडासा पातळ असा कांदा चिरून घेतला, की अगदी तो पटकन भाजला जातो. तर इथे मी ही भाजी साधारण 4 ते 5 जणांसाठी बनवणार आहे. त्यासाठी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये ही भाजी बनवायची आहे, त्या पद्धतीने तुम्ही इथे कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही अजून एखादा कांदा यामध्ये ॲड करू शकता. कांदा आपला हलकासा परतवून झाला की पुन्हा 1 चमचा यामध्ये तेल घातलेलं आहे आणि थोडेसे खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहे. आता कांदा आणि खोबरं साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. कांदा किंवा खोबरं अजिबात कच्चं राहायला नको, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. चांगलं असं आपण याला परतवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. अगदी चांगला असा कांदा आणि खोबरं आपल्या इथे परतवून झालेलं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी हे सर्व व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर घातलेलं आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सुद्धा कांद्यासोबत अगदी व्यवस्थित असं इथे परतवून घेतलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात. कांदा, लसूण, खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडंसं तुम्ही पाणी घालून मिक्सरमधून एकदम स्मूथ अशी याची पेस्ट करायची आहे. अजिबात जाडसर वगैरे हे ठेवायचं नाहीये. तर हे पहा अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे. आता फोडणीसाठी गॅसवर कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं, की त्यामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण आहे, ते सर्व वाटण घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे जे घातलेलं वाटण आहे, ते अगदी छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात हे वाटण छान असं परतण्यासाठी. जोपर्यंत ह्या वाटणाला अगदी तेल सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर इथे साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता साईडने हलकंसं त्याला तेल सुटायला लागलेलं आहे. आपलं जे वाटण आहे त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे. अगदी छान व्यवस्थित असं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. अजिबात कच्चं वगैरे ठेवायचं नाही आहे. तर अगदी व्यवस्थित असं हे वाटण आपलं परतवून झालेलं आहे. आता यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर सर्व मसाले इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. त्यामध्ये साधारण 2 चमचे घरगुती काळं तिखट, अर्धा चमचा इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे. सर्व मसाले यामध्ये घालून अगदी मिनिटभरासाठी आपल्याला व्यवस्थित असे मसाले परतवून घ्यायचे आहे. तर मसाल्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता. तर अगदी मिनिटभरासाठी आपण हे मसाले कमी आचेवर परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने. अगदी व्यवस्थित असे मसाले आपले परतवून झालेले आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडासा मसाला शिल्लक राहिलेला होता. त्यामध्येच मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून जे मसाले आहेत ते खाली करपणार नाही. तर अशा पद्धतीने थोडंसं पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आणि अगदी कमी आचेवर आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर यावर मी झाकण ठेवते आणि फक्त 2 मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेणार आहोत. अगदी कमी आचेवर फक्त 2 मिनिटांसाठी हा सर्व मसाला व्यवस्थित असा शिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला कितपत घट्ट किंवा जास्त रस्सा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता. तर इथे मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे. गरम पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. पाणी गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतर यामध्ये मी ॲड केलेलं आहे. तर इथे मी खूप जास्त पातळ वगैरे ही भाजी बनवणार नाही आहे. शेवभाजी म्हटलं की थोडीशी ती दाटसरच असते.
तर अशा पद्धतीचा रस्सा आपला इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ सर्वात शेवटीच घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला अंदाज येतो मिठाचा. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपण याला एक चांगली अशी उकळी काढून घेऊयात. या रस्स्याला एक चांगली अशी उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी आपण हा रस्सा चांगला असा उकळवून घेणार आहोत. तर झाकण ठेवलं होतं. अर्धवट आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. 7 ते 8 मिनिटांसाठी रस्सा मस्त असा उकळवून घेतलेला आहे. तर्री पाहू शकता अगदी छान सुरेख तर्री आलेली आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे. म्हणजे आपला जो रस्सा आहे त्याला तर्री अगदी छान येते. आणि आपला जो रस्सा आहे तो सुद्धा थोडासा दाटसर झालेला आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये मी थोडीशी शेव घातलेली आहे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. तर गॅस इथे मी बंद केलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपली शेवभाजी इथे बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला ह्या स्टेजला शेव घालायची नसेल, जेव्हा तुम्ही जेवायला बसणार असाल त्याच वेळेस रस्स्यामध्ये शेव घातली तरीसुद्धा चालेल. अगदीच घरात भाजीला काही नसेल, तर अशा वेळेस तुम्ही अगदी मस्त चमचमीत ही शेवभाजी नक्की ट्राय करून बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.